मोबाईल काय काय साहेबाला जरा किती बारे. तुमचं नाव सांगा पूर्ण. बाजीराव गंगाराम शेळके, राहणार कोरेगाव. बरं. हे अजून कोणी पैसे मागितले की इथं? शेतकरीच मागितले ना? बाकी नाही कोणी. बरं. काम किती दिवसातून यांचं? नक्की 100% सोमवारी विषय नाही. सोमवार नाही काय सादर करा तुम्ही. मी एवढे दिवस का ठेवलं होतं? जाणार नाही. कोबड्या द्या त्यांना, द्या बाबा त्यांना कोबड्या. जा घेऊन आमच्या वतीने. नाही द्या त्या कोबड्या त्यांना, त्यांचे खोबे गेलेत. द्या. वडिलांच्या वयाचा माणूस आहे असं नाही चव्हाण साहेब. तुम्ही सॉरी नका पैशासाठी असली ह्या माणसाचे पैसे घेता तुम्ही. हे वैभव शेटकून घेतले, सतीश रावकून घेतले तर काही वाटायचं नाही ना. हे धडधाकट माणसं येतं. पगार आहे तर लाज वाटल्या पाहिजेत ना. नोकऱ्या नाहीत, बोंबलत फिरत पोरं बाहेर, हाय क्वालिफाईड माणसं. तुम्हाला नोकऱ्या तर लाज वाटा ना तुम्हाला. वाटते साहेब तुम्ही किती घेतले? 500. तो ह्यांना देते काय 500 घेतले? हो काय वाटायचं सोमवारी जमा करा. बांधून ठेवू ना बाहेर. सांगतो आता शेवटचं. मला काही नाही टाकायचं. ह्या माणसाला जर परत हेल्पाट दिला आणि कुबड्या घेऊन जर आला ना तर कुबड्या हातात तुमच्या. झोपडी 11 वाजता, तुम्ही 11 वाजता द्या. 11 वाजता तुम्ही तिथे कागद घेऊन नाही नाही ते सोमवार काय तुम्ही सादर करा ना. आवाज सादर करा. झालं पाहिजे. अजून बात नाही. मीच माणूस आहे राव. पाया पडा त्यांच्या. बाबा चप्पल काढा, चप्पल काढा, पाया पडा. हा पुन्हा चूक होईल का? असं वाटलं नाही तुम्हाला? वयस्कर माणूस आहे, त्याच्या हातात कुबडे आहेत, 70 वर्ष वय आपल्या वडिलांच्या वयाचं. चुकलं माझं, मी त्यांचे पैसे उद्या देऊन टाकतो. घेतले का? माझी कुणी सांगितलं पैसे घ्यायला? चूक झाली माझी. अहो लाज वाटली पाहिजे. वयाचा वडिलांच्या वयाचा माणूस आहे. आहे सर, पण चूक झाली. मग माफ करा. एवढ्या तुम्हाला थोडीफार शरम असली पाहिजे. तुम्हाला सरकारचा पगार आहे. त्या माणसाच्या आहे ना, मला ते काल फोन आले माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला सांगतो, मी औरंगाबाद हायकोर्टात होतो. वाटलं पाहिजे ना काहीतरी. असल्या माणसाचे पैसे घेताय तुम्ही. मला पण नाशिकवरून फोन आला. कुणाच फोन आलता? नाशिकवरून कुणाचा फोन आलता? नाशिकवरून म्हणजे मला मिसाळ साहेबांनी फोन केला. हा काय म्हणले मिसाळ साहेब त्यांचं कोरेगावांच्या प्रकरणात काय झालं? हा काय सांगितलं तुम्ही? देतो म्हणतो. पैसे किती घेतले त्याच्याकडून? 3000. का घेतले ते? देऊन टाकतो. का घेतले ते सांगा. पैसे तर मागे द्यायचेच, पण का घेतले त्याचं उत्तर द्या. कोणत्या नियमात घेतली? पावती घेतली? जाधव साहेबाला द्यायचे होते पैसे? नाही त्या वस्तू मिसाळ साहेब त्यांना द्यायचे होते का? इंग्रज द्यायचे होते का? जोशी साहेब द्यायचे होते का? कुणाला द्यायचे? वाकडे साहेब द्यायचे होते का? हा मग कुणाला द्यायचे होते पैसे? 3000 रुपये घेतले. कशासाठी घेतले? चूक झाली का? अहो हे कुबडे घेऊन आलाय माणूस साहेब. आपण थोडीफार माणूस ठेवली पाहिजे ना. काय प्रकार आहे नेमका? काय नाही सर, परत नाही चुकवणार. किती चुका झाल्या त्याच्या आधी अशा? झाले माफ करा. आता इथून पुढे मी तुमच्या प्रत्येक तुमच्यामध्ये माझ्या घरचं काम आहे काही नाही, आपल्या जनतेचंच काम आहे. मग माणसं घरी बोलून घ्यायची सुप्याला. हा पुढाऱ्यांचा प्रेशर आणायचा, शेती करायचं, चौकशी मॅनेज करायच्या, तो साहेब मॅनेज करायचा. इंगळे त्याला तर कालच फासला नाशिकला त्या भाडखावला. लाज वाटली पाहिजे त्याला. माधवच्या तरी मी पाठीशी घालतोय. वाकडे साहेब तुम्ही अधीक्षक आहेत ना, झोपले काय तुम्ही? जर ह्या माणसाचे 3000 रुपये घ्यायचे असले लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला. तक्रार द्यायच्या काय काय करायचं तुमचं? पैसे देता आताच्या आता पैसे. चला देऊळगावच्या पैसे काय? देऊळगावचा काय विषय? त्या माणसाचे पैसे द्यायचे आताच्या आता. कोर्ट वाटप आहे मग ते बांबू ह्याला आज नीटच करू. किती घेतले? मोजून द्यायचे नीट. वाकडे साहेब पैसे द्या. द्या मग 500 कमी नाही द्यायचे. देते पैसे घेऊ नका. घेऊ नका 500 कमी नाही द्यायचे. पैसे द्या. वाकडे साहेब तुमच्या खिशात द्या पैसे. घेऊ ना द्यायचे कवा घेता नाही लाज वाटली होय. पैसे देते. किती ते बाबा किती घेतले पैसे? 3000 रुपये माघार द्यायचे. किती ते? 500 पुढे कर.
द्या लगेच. आणा ना. तुम्ही आणून एखाद्याकडून जा ना, एखाद्याला विचारून बघ, घ्या, पटकन. विषय संपूर्ण त्याची Recording घ्या. मोजून घ्या तुमची. सांगा पैसे मला. मोजा बरं. हा. मोजून देतो तो. आता 1 2 3 4 5 6 लायसन मारायचं हे चालू आहे. सरकारी बदलले पण प्रशासन काय बदललेलं नाही. बाबा तुमचा अनुभव सांगा, काय झालं, कसे पैसे मागितले, काय काय केलं? आता मोजणी केली, घरी आले म्हणले मशीन भाड्याची, एक क्वार्टरची मशीन नाही, भाडे नाही नगर भाड्याचे म्हणजे हे भाडे आहे ना, म्हणजे त्याची मशीन आहे ते, असं आहे. सरकारच भाड खावी. मशीन भाडे नाही, एवढे पैसे तुम्हाला द्यावा लागतील. हा. आमचा बाप्पू हे काय म्हणले आम्हाला, हे अरे साहेब 500 रुपये द्या, जास्त 500 द्या, जास्त जाऊ द्या, चहा पण जाऊ द्या, चालेल. नाही मला पैशात नाही, का 3000 रुपये भाडे द्यायचे या गाडीला, मशीनचं भाडे सगळे हे करायचे, काय करायचं आम्ही. 3000 रुपये घेतले. 3000 रुपये घेतो. मोजणी गेलेल्या 3 महिने झाली, कोणा गेल्या बुजून त्या सगळ्या म्हणलं खिळत राहिल्या, सगळं पावडर राहिली का साहेब, सांगा ना तिथं. पैसे घेऊन 3 महिने काम नाही केलं. 3 महिन्यात कागदपत्र, फोनच बंद आहे त्यांचा, क्वार्टर कागदपत्र हजर नाही केले साहेब त्यांनी. हां, क्वार्टर हजर कागदच दिले नाही. काळे साहेबांना विचार, माझ्या फोन सारखा झाला, कागद आहे ना, काय काळे साहेब म्हणजे मी तरी काय करू सांगा, माझ्याकडे याय नाही इथपर्यंत. एकंदरीत सगळी परिस्थिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की वैभव शेट्टी मेहता आहेत, त्यांना पैसे मागितले. इथं सचिन खताळ नावाचा दुय्यम निबंधक आहे, तो आता जेलमध्ये. अँटी करप्शनची कारवाई झाली. 10-15 हा, तो जेलमध्ये आहे. त्याच्यावर अँटी करप्शनची आम्ही कारवाई केली. इथला चव्हाण आणि गाडे हे दोघं जण निलंबित करण्यासाठी त्यांचा प्रस्ताव गेलेला आहे. परंतु सुहास इंगळे जो आहे ना, तो हरामखोर उपसंचालक नाशिक भूमी अभिलेख, याला पुरावे पाहिजेत पैसे मागितल्याचे. त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. आणि आता चव्हाणने घेतलेले पैसे, माघारी दिलेले पैशाचा पुरावा सुहास इंगळेला देतो आणि त्याला इशारा देतो. एवढं करून बी जर त्यांनी कारवाई नाही केली, त्याला 4 दिवसाची मुदत आहे. 4 दिवसाच्या आत जर त्यांनी कारवाई नाही केली तर सुहास इंगळेला त्याच्या कार्यालयात जाऊन नाशिकला ह्या बाबांना मी घेऊन जाणार कोबड्यासहित, आणि त्याला जाऊन तिथं काळं फासणार. मग बघू त्याचा कायदा आडवा येतोय का, पोलीस आडवी येते का, त्याचा जमाबंदी आयुक्त त्याला वाचवतोय. त्याला आम्ही सोडणार नाही. असले नीच नालायक हरामखोर अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आहेत आणि आई घाल्यांनी वाटोळ केलंय महाराष्ट्राचं. एवढंच निमित्ताने सांगतो. हे जे कार्यालय आहे ना शेजारी, ही तहसील कार्यालय, इथं एक हरामखोर बाई होती, तिने पैसे घेऊन ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदाची जमीन विकून टाकली. तिच्यात ती बाई निलंबित झाली. तिच्याबरोबर दुसरा एक हरामखोर असाच अधिकारी होता अमोल बन नावाचा, तोही भ्रष्टाचारी होता. त्या अमोल बनवर कारवाई झाली. तलाठी आणि मंडल 4 जण सस्पेंड झाले त्या कार्यालयातले. इथल्या दोघांवर कारवाई होईल आणि आता तो जेलमध्ये बसलाय. एकंदरीत हे फक्त उदाहरण आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. अशाच पद्धतीची सगळीकडं हीच पद्धत आहे कामाची. कुठेही जा भूमी अभिलेखमध्ये हेच आहे, दुय्यम निबंधाकडे हेच, आणि तहसीलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हेच आहे, वेगळं काही नाही. म्हणून सामान्य जनतेने आता आहे ना, कायदा सुव्यवस्था प्रशासन यांच्या सगळ्यांच्या मुंडक्यावर पाय द्यायची तयारी ठेवली पाहिजे. एवढंच निमित्ताने सांगतो, थांबतो. धन्यवाद. नमस्कार, जय हिंद. सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारी कर्मचारी किती भ्रष्ट असू शकतात, किती चुकीचं वागले तरी त्यांच्यावरती घाईघाई प्रशासन कारवाई करत नाही, आणि जरी कारवाई केली तरी सुद्धा ती किती जुजबी प्रकारची कारवाई असू शकते हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा व्हिडिओ श्रीगोंदा तालुक्यातील जनतेसाठी आहे आणि ज्यांची कामं श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत अशा सगळ्या माणसांना चव्हाण नावाचा जो कर्मचारी आहे तो सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण असे की हा जो गोरक्ष संतराम चव्हाण नावाचा जो भूकरमापक आहे, ज्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने पगार देऊन मानधन देऊन जबाबदारी दिलेली आहे कामाची, तो एवढा निर्ढावलेला आहे की त्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. त्यांनी अनेक लोकांना वारंवार हेलपाटे दिलेत. म्हणजे काल त्याच्यावरती कारवाई झाली उपसंचालक कार्यालयाकडून, त्याचं डिमोशन झालं, म्हणजे त्याचं एक पद कमी झालं, त्याचा आर्थिक तोटा त्याला होणार, त्याची बदली झाली. श्रीगोंद्यावरून थेट धुळे जिल्ह्यातल्या साक्री या ठिकाणी त्याची बदली झाली. परंतु ही कारवाई खरं तर तशी मला अपेक्षित असलेली कारवाई यात झालेली नाही. त्याच्यासाठी पुढचा पाठपुरावा मी निश्चितपणानं करणार आहे. खरं तर याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केला पाहिजे. एवढे अपराध त्यांनी या भूकरमापक पदावरती केलेले आहेत. त्यांनी काय काय केलंय त्याचा लेखी पुरावा आणि खुलासा मी तुम्हाला दाखवतो. हा जो अहवाल आहे तो अहवाल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये मी तो टाकतो. तुम्ही तो सगळ्यांनी तो वाचावा आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या व्हिडिओमधून निश्चितपणाने एक गोष्ट माहिती करून घ्यावी की भूमी अभिलेख नावाचं जे कार्यालय आहे
या कार्यालयामधले कर्मचारी गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना किती पिळवणूक करतात आणि पिळवणूक झाली त्यांच्या विरुद्ध आपण तक्रारी केल्या, अनेक ठिकाणी आंदोलनाचे पत्र दिले, अनेक वेळा पाठपुरावा केला, तरी सुद्धा किती जुजबी प्रकारची कारवाई याच्यामध्ये होऊ शकते हे तुम्हाला मी दाखवतो. खरं तर या विषयाचं पत्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मी हे पत्र दिलं होतं. त्यांचं देखील त्या पत्राचं उत्तर मला आलेलं आहे, ते देखील मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकतो. आणि भूमी अभिलेखचे जे काही जमाबंदी आयुक्त आहेत राज्याचे, जे की पुण्यामध्ये असतात, त्यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा केला होता. नाशिकला यांचं विभागीय कार्यालय आहे, जिथं उपसंचालक बसतात, तिथं महेश इंगळे नावाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता. एवढं केल्यानंतर देखील त्याच्यावरती अतिशय जुजबी प्रकारची कारवाई झाली असं माझं मत आहे. त्यामुळं असली जी काही माणसं आहेत चव्हाणसारखी, खरं तर या व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे की या चव्हाणने एका अपंग शेतकऱ्याकडून 3,000 रुपये घेतले. ही गोष्ट ज्यावेळी आम्हाला त्या शेतकऱ्यांनी सांगितली त्यावेळी चव्हाणला आम्ही कार्यालयामध्ये जाऊन त्याचा जाब विचारला आणि त्या माणसाचे घेतलेले पैसे त्या शेतकऱ्याला, शेळके नावाच्या शेतकऱ्याला आम्ही माघारी मिळवून दिले. तोही व्हिडिओ मी तुम्हाला या माध्यमातून मी दाखवणार आहे. खरं तर या चव्हाणने त्याच्या कामकाजामध्ये किती प्रकरणं प्रलंबित ठेवली त्याची फक्त यादी मी तुम्हाला सांगतो. 1-2 मिनिट फक्त, व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपण लक्ष देऊन ऐकावा. बबन नाथू पवार हे घुटेवाडीचे शेतकरी आहेत. त्यांनी प्रकरण दाखल केल्यापासून 2017 साली त्यांनी प्रकरण दाखल केले. आत्ता 2025 चालू आहे. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दिलेला अहवाल काय सांगतो की आज रोजीची परिस्थिती अशा आहे या प्रकरणाची की 2017 पासून बबन नाथू पवार यांचं प्रकरण जे चव्हाणकडे दिलं होतं त्याचा शोध लागत नाही. पुढचं प्रकरण आहे शिवाजी बाळकृष्ण पाचपुते यांनी 2017 साली प्रकरण दिलेलं आहे. ते प्रकरण त्या एकत्रीकरणाच्या प्रकरणाचा देखील 2017 पासून 2025 पर्यंत तपास लागत नाही. पुढचं प्रकरण आहे बयाजी साधू शिदनकर हे श्रीगोंद्यातले आहेत. त्यांच्या प्रकरणावर 7 वर्ष झालं कारवाईसाठी प्रलंबित आहे. सागर बंडू धावडे हे राजापूरचे आहेत. त्यांनी 2021 साली प्रकरण दिलेलं आहे. ते देखील प्रकरण आज रोजी प्रलंबित आहे. त्याच्यानंतर चांबुर्डे ग्रामपंचायतीने 2019 साली प्रकरण दिलं होतं. ते प्रकरण कारवाईवरती प्रलंबित आहे. महादेव विठोबा लंके हे चिखलीचे शेतकरी आहेत. त्यांचं देखील 2020 पासून हे प्रकरण आजही प्रलंबित आहे. मोहन उमाजी भोंडवे पिंपरी कोलंदर हे देखील यांचं प्रकरण 5 वर्ष झालं कारवाईवर प्रलंबित आहे. संतोष कोंडेबादर दराडे पिंपळगाव पिसा 5 वर्ष. काशीनाथ सदाशिव रायकर कार्यवाही प्रलंबित 5 वर्ष. गुलाबराव दत्तात्रय लगड यांचं प्रकरण निकाली निघले. शांताराम बापू रायकर बोरी शुद्धीपत्रक मंजूर आहे. दादा शिवराम पवार सुरेगाव प्रलंबित 5 वर्ष. कुंडलिक महादेव पवार कार्यवाही प्रलंबित 5 वर्ष. गोरख ठाकाजी लोखंडे घुटेवाडी 5 वर्ष. काशीनाथ पंधरकर पिंपळगाव पिसा प्रकरण प्रलंबित. बबन दत्तात्रय अलभर देवदैठण कार्यवाहीवर प्रलंबित. दत्तात्रय गोविंद लगड कोळगाव कार्यवाहीवर प्रलंबित 5 वर्ष. दत्तात्रय बापू शिंदे 5 वर्ष. विशाल गणपत मांडगे राजापूर यांचं योजना मंजूर झाली 2021ला दिलं होतं त्यांनी प्रकरण 2019ला, म्हणजे त्याला सुद्धा 2-2.5 वर्षाचा कालावधी घेतला. त्यानंतर विशाल गणपत मांडगे राजापूर यांचं प्रकरण 2021ला मंजूर आहे, त्यांचं 19ला दिलं होतं. ज्ञानेश्वर गुलाबराव गायकवाड चिंबळ्याचे शेतकरी आहेत, त्यांचं प्रकरण 5 वर्ष झालं प्रलंबित आहे. भरत भाऊ लहारकर सुरेगाव यांचं 4 वर्ष झालं प्रकरण प्रलंबित आहे. अशोक सर्जेराव जाधव 4 वर्ष. बाळकृष्ण गंगाराम गावांदे मांडवगण 2 वर्ष 10 महिने. बबन गुलाबराव साळवे कार्यवाही प्रलंबित रायगावान 2 वर्ष 10 महिने. नारायण बबन चोभे बेलवंडी बुद्रुक 2 वर्ष 7 महिने. बाळू विठोबा कुताळ पिसोरे बुद्रुक 2 वर्ष. नितीन प्रल्हाद शिपलकर कवठे 2 वर्ष. रघुनाथ दत्तात्रय टुले चिंबळे 2 वर्ष. दत्तात्रय जगन्नाथ पंधरकर खरातवाडी 2 वर्ष. दत्तात्रय भाऊ साळुंके माठ 2 वर्ष. केवलचंद शोभाचंद गुगळे 2 वर्ष. श्रीमती कांताबाई उर्फ कांताबाई नानाभाऊ पुराणे श्री प्रदीप हरिभाऊ आधोरे कार्यवाही प्रलंबित 2 वर्ष. मधुकर विठ्ठल भोसले कार्यवाहीवर प्रलंबित 1 वर्ष 10 महिने. बन्सी सोनाजी गायकवाड 1 वर्ष 9 महिने. उज्ज्वला मोहनराव निंबाळकर कोकणगाव 2 वर्ष. सुनील भाऊसाहेब भवर देवदैठण. सुमन दत्तात्रय शेलार तरडगावान. दयानंद जयसिंग शेळके बोरी. गजानन विठ्ठल गावंडे कवठा. सुधीर रामदास कोथिंबिरे श्रीगोंदा. भाऊसाहेब गंगाराव गाडे श्रीगोंदा. किसन सखाराम नवले येळपणे. मालन सुभाष गायकवाड येळपणे. मालन सुभाष गायकवाड चिंबळे. संतोष रामचंद्र भुजबळ हिरडगाव. श्रीमती अनिता हनुमंत यांचं आडनाव इथं आलेलं नाहीये. अशी सगळ्यांची प्रकरण 1-1 वर्ष झालं प्रलंबित आहे.
त्याच्यानंतर बबन तातेबा पोखरकर आनंदगाव तुम्हाला कार्यवाहीवर प्रलंबित यांचं प्रकरण आत्ताशी पुढे गेले पाठपुरावा केल्यानंतर. नाथा विठोबा बनकर देवदैठण 1 वर्ष. बाळासाहेब कुंडलिक शिंदे 1 वर्ष शेडगावचे शेतकरी आहेत. सोन्याबापू शंकर लोहार वांगदरी 10 महिने. किसन नामदेव हिरडे 1 वर्ष. सोनबा आबा खरात 10 महिने. सविता तानाजी कानगोळे 6 महिने. पुंडलिक रामदास रायकर 6 महिने. विश्वनाथ अच्युतराव लंके पिंपळगाव पिसा 3 महिने. शिवाजी नानासाहेब बेल्लेकर बेलवंडी 3 महिने. धनाजी बाबुराव गलांडे 3 महिने. गोरख काशीनाथ नागवडे कार्यवाहीवर प्रलंबित 6 महिने. सोमनाथ दत्तात्रय देवकाते 3 महिने. बिराजी गाजाबा श्राम पिसुराखांड 3 महिने. चव्हाण नावाच्या एका कर्मचाऱ्याकडे जवळपास 62 प्रकरणं होती. त्यातली मी जी काही वाचून दाखवली ती सगळीच्या सगळी प्रकरणं, मोजके 4-2 प्रकरणं ज्या प्रकरणामध्ये त्याला भरघोस पैसे दिलेले आहेत असे 4-2 प्रकरणं सोडवली तर 99% त्याच्याकडे प्रकरणं 7 वर्षापासून ते 6 महिन्यापर्यंत प्रलंबित आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी या चव्हाणकडे या कामासाठी किती वेळा हेलपाटी मारले असतील याचा अंदाज तुम्हाला येईल. त्यांनी किती वेळा पैशाची मागणी केली असेल, त्यांनी किती वेळा पैसे घेतले असतील हा भाग तर वेगळाच. परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी माणूस ज्याला महाराष्ट्रातल्या या भूमी अभिलेख विभागाची संरचना माहीत नाही, त्याला वरिष्ठ अधिकारी माहीत नाही, त्याला तक्रार कुठं करायची हे माहीत नाही, अशा गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक एक नराधम माणूस किती करू शकतो ह्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे गोरक्ष संताराम चव्हाण हा अधिकारी आहे. वरीलप्रमाणे श्री चव्हाण यांनी एकत्रीकरणाची प्रकरणे कार्यवाही करणे प्रलंबित असून 7 प्रकरणे त्यांनी निकाली काढलेली आहेत 62 पैकी. परंतु अनुसरणाचे काम झालेले नाही. म्हणजे काम प्रलंबित केलेलं काम निकाली काढलं परंतु त्याचं अनुसरण करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं जे काम आहे ते झालेलं नाही. म्हणजे 62च्या 62 प्रकरणं ही एका अधिकाऱ्याकडे प्रलंबित गेली 7 वर्ष. कालावधी मी तुम्हाला सांगितलाय. त्याच्यावर वेगवेगळे दोषारोप ठेवलेले आहेत. आणखी एक तुम्हाला सांगतो. गोरख संतराम चव्हाण निमतदार 1 निमतदार असं पद आहे त्याचं. 1 उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्याकडे मोजणी आज्ञावलीनुसार खालील प्रकरणे हद्द कायम करणे, कोर्ट वाटप करणे आणि कोर्ट कमिशनची कामे त्याच्याकडे या विभागाने या कार्यालयाने ठरवून दिलेली होती. त्याची एकूण 30 प्रकरणं होती. त्या 30 प्रकरणांची सध्याची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. भानगाव इथलं अतितातडीचं काम होतं. ते काम अर्ज 2024ला प्राप्त झालाय. अहवाल सादर त्यांनी 16/12/2024ला केलाय. त्याच्यानंतर घारगाव मधलं कोर्ट कमिशनचं काम होतं ते अतितातडीचं काम आहे. ते देखील काम प्रकरण तपासी कामे उपलब्ध करून दिलेलं नाही. त्याच्यानंतर कोळगाव इथलं कोर्ट कमिशनचं काम आहे. अहवाल सादर करणे प्रलंबित आहे. रायगावान कोर्ट कमिशन अतितातडी प्रकरण तपासणी कामे उपलब्ध करून दिलेली नाही. मांडवगण अतितातडी प्रकरण तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही. आजनूज कोळगाव इथले दोन्ही अहवाल प्रलंबित आहेत. त्याच्यानंतर कोर्ट कमिशनचं अतितातडीचं काम म्हणजे कोर्टाने ऑर्डर केलेली आहे आणि कोर्टाने मोजणी करून अहवाल कोर्टामध्ये सादर करा असं कोर्ट भूमी अभिलेखला ऑर्डर करतं आणि ती सुद्धा कामं म्हणजे कोर्टाने दिलेला आदेश त्याची कोर्टाच्या आदेशाला भारतामध्ये केराची टोपलीच असते. महाराष्ट्रात त्यातले त्यात महसूल खात्यात तर काय ते कोर्टाला कोणी भीत नाही. त्याचं कारण असे की आपलं कोर्ट सध्या म्हणजे वाईट वाटेल न्यायव्यवस्थेबद्दल असं बोललं नाही पाहिजे. परंतु एका चव्हाणचं जर काहीच उकरू शकत नसेल म्हणजे भूमी अभिलेख असेल, महाराष्ट्र शासन असेल, कोर्ट असेल तर ह्या सगळ्यांपेक्षा एखादा चव्हाण नावाचा एखादा बंडल बोगस बेवडा कर्मचारी जर सगळ्यांच्या डोक्यावर नाचत असेल तर या कर्मचाऱ्याचं काय केलं पाहिजे हे महाराष्ट्रातल्या जनतेने सांगावं. तुम्हाला पुढचे प्रकरण सांगतो. आज न्यूज म्हातारपिंपरी आडळगाव येळपणे कोळगाव देऊळगाव श्रीगोंदा मांडवगण येळपणे कोरेगावन कोतुळ खेतमाईसवाडी लोणी व्यंकनाथ पेडगाव श्रीगोंदा बेलोंडी बुद्रुक ढोरजे चोराचीवाडी रुईखेल वडाळी एरंडोली आणि डोकेवाडी अशी एकूण 30 प्रकरणं आहेत. अहवाल सादर करणे प्रलंबित प्रकरण तपासणी कामे उपलब्ध करून दिलेली नाही. प्रकरण तपासणी कामे उपलब्ध करून दिलेली नाही. जवळपास सगळ्या प्रकरणांवर असा शेअर आहे. हा अहवाल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडियावरती टाकतो. तुम्ही सगळ्यांनी बारकाईने वाचून घ्या. म्हणजे वरील तक्त्यात नमूद केलेल्या अनुक्रम नंबर 1च्या प्रकरणात मोजणी कारवाई अंती अहवाल व मान्य न्यायालयात सादर केलेला असून उर्वरित 29 पैकी 19 प्रकरणी तपासणी कामे उपलब्ध करून दिलेली नाहीत. सदर प्रकरणांना ई मोजणी आज्ञावलीनुसार मोजणीची तारीख दिली असताना देखील अद्याप मोजणी काम झालेलं नाही. तसेच वरीलप्रमाणे 30 मोजणी प्रकरणे एकूण मुदतीत कार्यवाहीत करून पूर्ततेनिशी सादर करणे निमतदार 1 चव्हाण यांचे कर्तव्य असताना देखील मोजणी प्रकरणी माननीय जबाबदारी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आठवड्यातील व्हीसीद्वारे आढावा घेतला जातो. तरी देखील दर आठवड्याला व्हीसीद्वारे आढावा घेतला जातो. तरी देखील आढावा घेऊन हे अधिकारी काय करत असतील
याचा एक अंदाज घ्या. दर आठवड्याला भूमी अभिलेख कार्यालयाच्या वरिष्ठ विभागाकडून आढावा घेतला जातो. तरी सुद्धा 7 वर्ष चव्हाण नावाचा एखादा कर्मचारी प्रकरण प्रलंबित ठेवतो. असं जर होत असेल तर मग नेमके वरिष्ठ अधिकारी कशाचा आढावा घेतात? ह्याच्या आढावा बैठका, हे व्हीसीद्वारे कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज, हे जे चालतं ना, हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचा धंदा आहे. शब्द चुकीचा आहे परंतु नाईलाज आहे. कारण जनतेला मूर्खात कसं काढायचं हे महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगलं माहिती नव्हे. तर हे सगळे लोक सरकारसहित आपल्याला सगळेजण चुत्या बनवण्यासाठी बसलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. असा एकंदरीत सगळा अहवाल आहे. आणि एवढं सगळं होऊन त्याचा पगार चालू, त्याचं मानधन चालू, त्याचे भत्ते चालू, चव्हाण आठवड्यातून एकच दिवस हजर 7 दिवसापैकी प्रकरणं घरी घेऊन, ज्या माणसांची कामं आहेत त्यांना सुपा या ठिकाणी घरी घेऊन चव्हाण प्रकरणं बोलवणार, तिथं पैसे घेणार, शेतकऱ्यांचे पैसे घेणार. ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांना सांगणार आम्हाला मोजणीसाठी पैसे भरावे लागतील. म्हणजे शेतकऱ्यांनी अति तातडीची फी सगळ्यांची फी भरलेली असताना देखील वरून करप्शन म्हणून या चव्हाणला शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे. असं झाल्यानंतर सुद्धा चव्हाण वेळेत कामं करणार नाही. असं झाल्यावर आपण किती तक्रारी केल्या, भानगडी केल्या, तर मग त्याचं डिमोशन होणार आणि त्याला धुळे जिल्हा साक्री या ठिकाणी टाकलं जाणार. खरं तर या चव्हाणला भूमी अभिलेख कार्यालयाच्या पुढे असा उलटा टांगला पाहिजे. उलटा म्हणजे कसं, आता बाहुली अशी सरळ आहे समजा, ही अशी ना, तर चव्हाणला असा उलटा टांगला पाहिजे भूमी अभिलेखच्या कार्यालयात उलटा. तरी सुद्धा चव्हाणनी केलेली पाप फिटणार नाहीत. असं असताना महाराष्ट्र सरकारच्या उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक महेश त्र्यंबकराव इंगळे यांनी केलेली ऑर्डर आहे. ह्या इंगळेला सुद्धा आहे ना लाज वाटली पाहिजे की तुझा एखादा कर्मचारी एवढा नीच वागतो, एवढी पिळवणूक करतो, तरी तुम्ही काय केलं त्याचं करून डिमोशन. 7 वर्षापासून जो माणूस कामच करत नाही, लोकांना मूर्खात जमा करतोय, लोकांचे पैसे घेतोय, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ही झाली प्रशासकीय कारवाई. परंतु तरी सुद्धा या चव्हाणला वाचवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातले आणि पारनेर तालुक्यातले पुढारी काम करत होते, मदत करतोय. दुसरा राहुल गाडे नावाचा एक कर्मचारी आहे, त्याचा अहवाल मी तुम्हाला परत वाचून दाखवेल. त्याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू. चव्हाण आणि गाडी अशी दोन्ही एक जोड होती, खिलार जोड होती अशी आमच्या भूमी अभिलेख कार्यालयात. तर या गाडीचे नातेवाईक राजकारणात आहेत आणि चव्हाणचे देखील नातेवाईक राजकारणात आहेत. मग ते सगळीकडून चव्हाणला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. दुर्दैवाची गोष्ट, सत्ताधारी आमदार असतील, सत्ताधारी खासदार असतील किंवा आजी आमदार, माजी आमदार, कुणीही असेल, हे सगळेच्या सगळे लोक, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही श्रीगोंदा तालुक्यातल्या राजकारणामध्ये, हे सगळे सरकारी कर्मचाऱ्यांनी कितीही चुका केल्या तरी तो जवळचा आहे, तो पाहुणा आहे, तो नातेवाईक आहे असं म्हणून त्याला पाठीशीच घालण्याचं काम श्रीगोंद्यात दिसतं. हे अतिशय दुर्दैवी आहे. राहुल गाडीच्या बाबतीतही मला तेच जाणवलं. त्याच्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातल्या काही राजकीय मातब्बर राजकीय पुढाऱ्यांचा मला फोन आला की गाडी जरा आपला जवळचा पाहुणा आहे, त्याला थोडी मदत करावं लागेल, मी त्याला सांगतो, काय असलं तर मला सांगा, मी कामं करून देईन. खरं तर मला काही श्रीगोंद्यातल्या राजकीय पुढाऱ्यांना नाव ठेवायची नाहीत. जो तो आपापल्या पद्धतीने बिचारा काम करत असतो. पण सरकारी कर्मचाऱ्यांचा ज्यावेळेस विषय घेतो, ज्यावेळी चूक केलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत आपण भूमिका घेतो, त्यावेळी इतर लोक मात्र बोटचेपी भूमिका घेतात. सरकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी ताकदीचा वापर करतात. हे मी जवळून बघितलेलं आहे. या चव्हाणवरती कारवाई होऊ नये म्हणून पारनेर तालुक्यातला एक मोठा नेता त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, गाडीलाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र तरीही आपण याचा कागदी पाठपुरावा सोडला नाही आणि म्हणून काही कवायना कारवाई झाली आणि चव्हाण आणि गाडीला इथून उचलून नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी टाकलं. खरं तर तिथं गेल्यावर हा चव्हाण सुधरेल का? सुधरू शकत नाही. त्यामुळं चव्हाणला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करणे, त्याच्या पगारातून या सगळ्या रकमा वसूल करणे, त्याला घरी पाठवणे आणि शक्य झालं कायद्यात तरतूद असेल तर त्याला असा भूमी अभिलेख कार्यालयाच्या पुढे झेंड्याला उलटा टांगणे, याच्याशिवाय कसलाच पर्याय आज रोजी शिल्लक नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. भूमी अभिलेख कार्यालयाच्या संदर्भात आपल्या काही तक्रारी असतील, कुणाच्याही असतील, त्यांनी निश्चितपणाने आम्हाला संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. आम्ही त्या तक्रारीसाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू, तुम्हाला मदत करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.